कवर वगैरे काय काढले नाही, मी नंतर काढते. स्टिक पाहिजे होतं. समोरच्या जीप मध्ये ना कवर आहेत बघा, काढा ना. साप वगैरे नाही आहे, लहान काठी आहे का? साप वगैरे नाही आहे. काठी एक द्या, स्टिक काठी का बरे. घरापासून हाकेच्या अंतरावरती असणारा हा साप थोडासा बिथरलेला, घाबरलेला दिसतोय. आणि घोणस अशा प्रकारे मध्ये मध्ये येत असतात. डिसेंबर नंतर थोडंसं प्रमाण कमी होत आहे आणि त्या कालावधीत ते जुळत असतात. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. कमी जास्त प्रमाणात ह्या भागात साप सापडतात. अगदी काहीच गरज असलेलं हे ठिकाण होतं. त्यामुळे हे साप अशा प्रकारे इथं आजूबाजूला आहे. तिकडे इकडे इकडे तर आपण काळजी घ्यावी लागते. खरं तर एकाच वेळेला मला 2 फोन होते. पत्नी निजर घरी असल्यामुळे त्यांना पण बोलून आणलो. पण मुद्दा असा आहे की हा साप शांत असला तरी एखाद्या वेळेला बिळात किंवा घनदाट झाडातनं झुडपातनं राहणारा साप असल्यामुळं तो बाहेर पण जाऊ शकतो. आपण बघितलंही महत्त्वाचं आहे. कदाचित माझ्या मते आता 7:30च्या दरम्यान आहे आणि ह्याच वेळेला या बाहेर पडतात आणि जिथं राहतात तिथं मॅच होतात जमिनीशी. त्यामुळे विशेषतः दिसून येत नाहीत आणि बहुतेक साप अन्य जाती, नाग असू दे, धामण असू दे, पळ काढतात. पण हा साप तिथे थांबल्यामुळे पाय पडू शकतो आणि चावण्याची शक्यता भरपूर प्रमाणात घडतात. त्यामुळे आपण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. अतिशय धोकादायक साप ओळखला जातोय. आम्ही ज्या पद्धतीने पकडतो असा प्रयत्न आपण कधी करू नये अशी विनंती करतो. कारण दुसरा फोन आहे. आपण घोणस साप भरपूर माझ्या हातात बघितलेत आणि आपण काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी. आपण पहिली वेळ चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ पाहता येतील. लाईक जरूर करा, व्हिडिओ आवडला असं अपेक्षा करतो. अशा प्रकारे आमच्यासोबत राहा. हा प्रवास साप जगवण्याचा असा सुरू राहणार आहे. धन्यवाद. घोणस. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.